समास 10वा. स्थिती निरूपण. श्रीराम. देवळामध्ये जगन्नायक आणि देवळावरी बैसला काक. परी तो देवाहून अधिक म्हणो नये की. समजा एक देऊळ आहे, त्यात देव आहे आणि त्या देवळाच्या शिखरावर कावळा जाऊन बसला, तर तो देवापेक्षा उच्च स्थानी बसला म्हणून त्याला देवाहून श्रेष्ठ म्हणू नये. सभा बैसली राजद्वारी आणि मरकट गेले स्तंभावरी. परी ते संबेहून श्रेष्ठ चतुरी कैसे मानावे. राजद्वारी सभा भरलेली असताना एखादे माकड येऊन तेथील खांबावर बसले तर ते त्या सभेहून श्रेष्ठ असे शहाण्या लोकांनी कसे मानावे. ब्राह्मण स्नान करून गेले आणि बघतैसेची बैसले. परी ते ब्राह्मण परीस भले कैसे मानावे. एखाद्या तळ्यातील पाण्यात स्नान करून ब्राह्मण तेथून निघून गेले आणि बगळे त्या तळ्यातच ध्यानस्थ असल्यासारखे बसले तर त्या बगळ्यांना त्या ब्राह्मणाहून चांगले कसे मानावे. ब्राह्मणामध्ये कोणी नियमस्त, कोणी झाले अव्यावेस्त आणि स्वान सदा ध्यानस्थ, परी ते उत्तम नव्हे. ब्राह्मणांमध्ये कोणी नियमाने वागणारे असतात तर कोणी अव्यवस्थित वागणारे असतात आणि एखादा कुत्रा नेहमी डोळे झाकून ध्यानस्थासारखा बसला तरी त्याला कोणी ब्राह्मणाहून उत्तम मानत नाहीत. ब्राह्मण लक्ष मुद्रा नेणे, मार्जर लक्ष विषयी शहाणे, परी ब्राह्मणा परीस विशेष कोणे म्हणावे तयासी. मांजराला लक्ष्ममुद्रा म्हणजे एखाद्या वस्तूकडे एकाग्र दृष्टी करून पाहणे सहज साध्य असते. ब्राह्मणाला ती साध्य नसली तरी त्या मांजराला ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ मानता येत नाही. ब्राह्मण पाहे भेदाभेद, मक्षिका सर्वास भेद, परी तीस झाला ज्ञानबोध, हे तो न घडे की. ब्राह्मण भेदाभेद पाहून वागतो. माशी सर्व बाबतीत भेद पाहताच नाही म्हणून त्याला तिला ज्ञानबोध झाला आहे असे नाही म्हणतात. उंच वस्त्रे नीचल्याला आणि समर्थ उघडाच बैसला, परी तो आहे परीक्षिला परीक्षवंती. एखाद्या नीच माणसाने उंची वस्त्रे परिधान केले आणि एखादा श्रेष्ठ पुरुष उघडाच बसला तरी यातील श्रेष्ठ कनिष्ठाची पारख परीक्षावंत करतात. बाह्यकार केला अधिक, परी तो अवघा लौकिक, येथे पाहिजे मुख्य एक अंतरनिष्ठा. बाहेरून खूप थाटमाट केला तर तो लौकिकात खपून जातो, पण परमार्थात मुख्य अंतरनिष्ठा पाहिजे. लौकिक बरा संपादिला, परी अंतरी सावध नाही झाला, मुख्य देवास चुकला तो आत्मघातकी. एखाद्याने चांगला लौकिक संपादन केला पण तो अंतरात जर सावध झाला नाही तर मुख्य देवाला म्हणजे आत्मारामास अंतरतो व आत्मघातकी ठरतो. देवास भसता देवलोक, पित्रास भसता पित्रलोक, भूतास भसता भूतलोक, पावी जेतो. जे देवाचे भजन करतात ते देवलोकास प्राप्त होतात, जे पितरांना भजतात त्यांना पितृलोकाची प्राप्ती होते आणि जे भूतांना भजतात ते भूतलोकास जातात. जेने जयास भजावे तेने त्या लोकासी जावे, निर्गुणी भजता व्हावे निर्गुणची स्वये. जे लोक ज्याचे भजन करतात ते त्या लोकास जातात, जे निर्गुणास भजतात ते स्वतः निर्गुणच असतात. निर्गुणाचे कैसे भजन, निर्गुणी असावे अनन्य, अनन्य होता होई जे धन्य निश्चयेसी. निर्गुणाचे भजन कसे करावे तर निर्गुणाशी अनन्य व्हावे. असे अनन्य झाल्याने तो माणूस निश्चितपणे धन्य होतो. सकळ केली याचे सार्थक, देव ओळखावा एक,
आपण कोण हा विवेक पाहिला पाहिजे. खरा देव कोण हे ओळखले म्हणजे सर्व जे प्रयत्न केलेले असतात त्यांचे सार्थक होते. आपले खरे स्वरूप काय आहे हा विवेक मनुष्याने केलाच पाहिजे. देव पाहता निराकार आपला तो माईक विचार. सोहम आत्मा हा निर्धार बाणोन गेला. देव पाहिला तर तो निर्गुण निराकार आहे. आपण ज्याला मी म्हणतो तो देह तर माईक आहे. म्हणून आत्मा तीच मी हा निर्धार अंगी बाणतो. आता अनुमान तो कोई वस्तू आहे वस्तूचा ठाई. देह भाव काहीच नाही धांडोळीता. म्हणून आता अनुमान करण्याची आवश्यकताच नाही. आत्मवस्तू जेथल्या तेथेच असते आणि देहबुद्धीचा शोध घेऊ लागल्यावर ती शिल्लकच राहत नाही. सिद्धास आणि साधन हा तो अवघाच अनुमान. मुक्तास आणि बंधन आढळेना. जो सिद्ध झालेला असतो त्याच्या ठिकाणी साधनाची कल्पना करणे किंवा जो मुक्त झाला आहे त्याच्या ठिकाणी बंधनाची कल्पना करणे योग्य नाही. साधने जे काही साधावे ते तो आपणची स्वभावे. आता साधकाच्या नावे शून्याकार. साधन करून जे काही साधवायचे ते साध्य स्वाभाविकपणे झालं असल्याने आता साधनाच्या नावे शून्याकार होतो. म्हणजे त्याला साधनाची आवश्यकता उरत नाही. कुल्हाळ पावला राजपदवी आता रासभे कासया राखावी. कुल्हाळपणाची उठाठेवी कासया पाहिजे. कुंभाराला राज्यपद प्राप्त झाल्यावर त्याने आता गाढवे शास्त्र राखावी. आता त्याला कुंभाराच्या व्यवसायाची उठाठेव कशाला हवी. तैसा अवघा वृत्तीभाव नाना साधनांचा उपाव. साध्य झाली या कैसा ठाव साधनासी. त्याप्रमाणे प्रत्येक साधन हे वृत्तिमयच असल्याने शेवटी वृत्ती वाढविण्याचंच कारण आहे. पण एकदा साध्याशी एकरूप झाल्यावर साधनाला वावच उरत नाही. साधने काय साधावे नेमे काय फळ घ्यावे. आपण वस्तू भरंगळावे कासयासी. आत्मवस्तू आपण स्वतःच असताना साधनाने काय साधायचे किंवा नेमधर्माने काय फळ साध्य करून घ्यायचे आणि उगीच भरकायचे कशाला. देह तरी पाचा भूतांचा जीव तरी अंश ब्रह्मींचा. परमात्मा तरी अनन्याचा ठाव पहा. तू जर स्वतःला देह मानत असशील तर देह तर पंचमहाभूतांचा आहे. जीव जर मानत असशील तर तो परब्रह्माचा अंश आहे आणि परमात्मा जर समजत असशील तर त्याच्याशी एकरूप कसे होता येईल त्याचा शोध घे. उगेची पाहता मी पण दिसे शोध घेता काहीच नसे. तत्वे तत्व निरसे पुढे निखळ आत्मा. उगीच देहबुद्धीनी पाहू लागले की मी देह असे वाटते. पण शोध घेऊ लागल्यावर देह पंचभौतिक हे कळल्याने मी वाहत नाही. नंतर तत्वाने तत्वांचा निराश झालास की निखळ आत्या केवढा उरतो. आत्मा आहे आत्मपणे जीव आहे जीवपणे. माया आहे मायापणे विस्तारली. आत्मा आत्मपणाने असतो, जीव जीवपणाने असतो आणि माया मायापणाने म्हणजे मिथ्यात्वाने विस्तार पावलेली असते. ऐसे अवघेची आहे आणि आपण हे कोणी एक आहे. हे सकळ शोधून पाहे तोची ज्ञानी. हे सगळे असते आणि त्यांना पाहणारा आपण कुणी एक द्रष्टाही असतो. विवेकाने या सगळ्याचा जो कोणी शोध घेतो तोच ज्ञानी होय. शोधू जाणे सकळासी परी पाहो नेणे आपणासी. एक ज्ञानी एक देसी वृत्ती रूपे. जो या सगळ्यांचा शोध घेतो पण आपला स्वरूप जाणत नाही
असा ज्ञानी मीपणाच्या वृत्तीने एकदेशी असतो. हे वृत्तीरूप जरी पाहिले तरी मग काहीच नाही राहिले. प्रकृती निरासे अवघेची गेले विवकारवंत. त्या वृत्तीरूपाला साक्षीत्वाने पाहिले की वृत्तीच शिल्लक राहत नाही. प्रकृतीचा निरासा झाला की सर्व नाशिवंत नाहीसे होते. उरले ते निखळ निर्गुण विवंचिता तेची आपण. ऐसे हे परमार्थाची खूण अगाध आहे. आणि केवळ निर्गुण ब्रह्म तेवढे उरते आणि त्याचे अनुसंधान केल्याने आपण ते ब्रह्मच आहोत असा साक्षात अनुभव येतो. अशी ही परमार्थाची खूण अगाध आहे. फळ एक आपण एक ऐसा नाही हा विवेक. फळाचे फळ कोणी एक स्वयेची होईजे. आपण कोणी वेगळा आणि फळ आपल्यापेक्षा वेगळे अशा प्रकारचा हा विवेक नाही. फळाचेही सर्वश्रेष्ठ फळ ते आपणच स्वतः होतो. रंक होता राजा झाला वरे पाहता प्रत्यय आला. रंकपणाचा गलबला रंकी करावे. एखादा दीन भिकारी राजा झाला. नीटपणे शोध घेतल्यावर आपण खरेच राजा झालो आहोत असा प्रत्ययही त्याला आला. मग रंकपणातील किरकिर करण्याची आवश्यकताच त्या राहत नाही. जो कोणी रंक असेल त्याने ती करावी. वेदशास्त्रे पुराणे नाना साधने निरूपणे. सिद्ध साधू ज्या कारणे नाना साईस करीती. सिद्ध साधू वेद शास्त्रे पुराणे नाना साधने नाना निरूपणे ज्यासाठी नाना सायास करतात ते ब्रह्मरूप आपणची अंगे सारासार विचार प्रसंगे. करणे न करणे वाऊगे काहीच नाही. ते ब्रह्मरूप आपण स्वतःच आहोत असे सारासार विचारायच्या योगे जाणून घ्यावे म्हणजे करणे न करणे काहीच उरत नाही. रंक राजा आज्ञासी भ्याले तेची पुढे राजा झाले. मग ते भयची उडाले रंकपणा सारिसे. भिकारी पूर्वी राज्याज्ञेला भीत होता. पुढे तोच राजा झाला. त्यावेळी रंकपणाही नष्ट झाला आणि त्याबरोबर पूर्वी राजाज्ञेचे भय वाटत होते तेही नष्ट झाले. वेद वेदाज्ञेने जालावे सच्चा हस्त्रे शास्त्र अभ्यासावे. तीर्थे तीर्थास जावे कोण्या प्रकारे. ज्ञानी पुरुष साक्षात वेदरूप शास्त्ररूप तीर्थरूप बनतो. वेदाने वेदाज्ञेचे पालन कसे करावे. सत्शास्त्रानेच कोणत्या शास्त्राचा अभ्यास कसा करावा आणि तीर्थाने कुठल्या तीर्थात जावे. अमृतचे सेवावे अमृत अनंते पावे अनंत. भगवंते लक्षावा भगवंत कोणा प्रकारे. अमृताने अमृत कसे सेवावे, अनंताने अनंत कसा पाहावा किंवा भगवंताने भगवंताचे ध्यान कशा प्रकारे करावे. संत संत त्यागावे निर्गुणे निर्गुणासी भंगावे. स्वरूपे स्वरूपी रंगावे कोण्या प्रकारे. सदा सर्वत्र स्थित व्यापक आहे त्याने नसलेल्याचा त्याग कसा करावा बरे. निर्गुणाने निर्गुणाला कसे नष्ट करावे. स्वरूपाने स्वरूपात कोण्या प्रकारे रंगावे. अंजने ल्यावे अंजन धने साधावे धन. निरंजने निरंजन कैसे अनुभवावे. अंजनाने अंजन कसे लावे. धनाने धन कसे प्राप्त करावे. निरंजनाने निरंजनास कसे अनुभवावे. साध्य करावे साधनासी ध्येये धरावे ध्यानासी. उन्मने आवरावे मानासी कोण्या प्रकारे. उन्मनाने जे साध्य आहे त्याने साधन कसे करावे. जे ध्येय आहे त्याने ध्यान कसे धरावे आणि उन्मनाने मनाला कसे आवरावे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे स्थिती निरूपण नाम समास 10वा. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे स्थिती निरूपण नाम समास 10वा संवाद दशक 9वा समाप्त. हरये नमः हरये नमः हरये नमः.